नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सध्या वारकरी दिंडी ही चालू आहे. वारकऱ्यांचे हाल अपेष्टा म्हणता येईल किंवा हाल अपेष्टा हे सगळं वारकरी थाप्यावर मारून अगदीच दिंडीमध्ये आता प्रस्थान करताना दिसत आहेत आणि आषाढी वारी कुठेतरी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी भक्तिमय वातावरणात हे सगळे वारकरी तिथून जात असतात आणि आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी हे सगळे वारकरी आषाढी वारी निमित्त पंढरपूरमध्ये जातात. मात्र पंढरपूरमध्ये जात असताना अशा काही बऱ्याच घटना घडत असतात, चमत्कार घडत असतात. माऊलीचे अद्वैत चमत्कार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि असाच आता चमत्कार एक घडलेला आहे आणि चमत्कार म्हणजे तो मोबाईल मध्ये सुद्धा रेकॉर्ड झाला नाही अशा प्रकारची माहिती आहे. नेमकी ती माहिती काय आहे, हा सगळा चमत्कार काय आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं काय आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मित्रांनो, आपल्याला माहित आहे वारकरी म्हटलं आणि देव म्हटलं की सगळ्यांना वाटते की देव म्हणजे चमत्कार आणि देवापाशी गेले की चमत्कार नक्कीच काहीतरी घडतो आणि ते खरं बी आहे. कारण आपण जर पाहिलं तर बरेच लोक हे आयुष्यातून उठलेले असतात आणि त्यांना कुठेही मार्ग दिसत नसतात, मात्र ते देवाच्या दारी गेले, देवाचं नामस्मरण केलं तर कुठंतरी त्यांना काहीतरी चमत्कार घडतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कुठंतरी काहीतरी चांगलं होतं हे आपण पाहिलेलं आहे. मात्र हा जो चमत्कार आहे तो अतिशय धक्कादायक मानला जातोय, कारण या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी या सगळ्या चमत्कारामध्ये हा वेगळा चमत्कार अशा प्रकारचे सगळ्यांना आता वाटत आहे. कारण आपल्याला माहिती आहे की संत महिमा कशा प्रकारे आगाध आहे. संतांची महिमा ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये कृपा हा सगळा काही चमत्कार जो आहे तो सगळ्यांनी आपण ऐकलेला आहे. कारण संत महिमा जर आपण ऐकली तर संतांनी कशा प्रकारे कार्य केलेलं आहे, महाराष्ट्राला असो किंवा सगळ्या देशाला संदेश देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामधून चांगला संदेश किंवा या सगळ्या गोष्टीच्या कथा जर आपण ऐकल्या तर भरपूर मोठ्या कथा आहेत आणि या कथांमध्ये कुठंतरी माणसाच्या जीवनाचं कल्याण हे छापलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींमधून, या सगळ्या कल्याणामधून माणूस हा पुढे गेलेला आहे. मित्रांनो, असंच काहीतरी घडलेलं आहे, कथा घडलेली आहे आणि एक चमत्कार घडलेला आहे. तो म्हणजे की वाघावर बसून जे काही चमत्कार घडला होता, श्री संत माऊली महाराजांचे चरित्रातील काहीसा कथा भाग हा आषाढी वारी 2025 मध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये चांगदेव व चौघे बहिणी भावंडे भेटीची कथा, म्हणजे ज्यावेळेस चांगदेव आणि चौघ जण भाऊ बहीण हे भेटीसाठी येणार होते त्यावेळेस वारकरी भक्तांना हा दाखवण्यात आलेला आहे. चांगदेव वाघावर बसून गळ्यामध्ये साप भेटायला येतो, इकडे निर्जीव भिंतीवर बसून चौघे बहीण भावंडे येतात. अशा प्रकारची ती कथा आहे आणि अशा प्रकारचं त्या कथेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये चमत्कार मानला जातोय किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करण्यात येतोय आणि या सगळ्या गोष्टीमधून जर आपण पाहिलं तर चमत्कारच म्हणावं लागेल. कारण चौघे भाऊन बहीण या सगळ्या गोष्टीमध्ये जर पुढे जात वाघावर बसून किंवा निर्जीव भिंतीवर बसून त्यांची भेट होत असेल आणि ते जर वारकऱ्याला दाखवत असेल तर यात काही चुकीचं नाहीये आणि मात्र या सगळ्या गोष्टीमधून मोठा चमत्कार मानला जातो. काही लोक म्हणले याला चमत्कार, मात्र चमत्कार नसून ही त्यावेळेसचा चमत्कार आहे ज्यावेळेस संत महिमांची चालू होते, संत त्यावेळेस धर्तीवर होते आणि ज्यावेळेस हा इतिहास घडला गेलेला आहे त्यावेळेसचा हा चमत्कार आहे. संत चांगदेव हे चक्क वाघावर बसून आलेले होते आणि त्यांचे तीन बहिणी ज्या होत्या त्या तीन बहिणी या निर्जीव भिंतीवर बसून आलेल्या होत्या आणि हा सगळा चमत्कार घडला होता. त्यावेळेस मात्र लोकांनी हा उघड्या डोळ्यांनी पाहिला होता आणि आता मात्र या सगळ्या गोष्टीची चर्चा होऊ लागलेली आहे आणि चर्चा होत असताना कुठंतरी पंढरपूर वारी चालू असताना या सगळ्या गोष्टीमध्ये रात्री जे काही घडलेलं आहे त्यामधून हा सगळा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि व्हिडिओ व्हायरल झालेल्या मध्ये असं सांगितलं जातंय की चमत्कार घडलेला आहे, मोबाईल मध्ये रेकॉर्ड सुद्धा तो क्षण होत नाहीये आणि मोबाईल मध्ये रेकॉर्ड होत नसल्यामुळे हा चमत्कार नेमका काय आहे तेच आता आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर चांगदेवाची कथा जर आपण कधी वारकरी संप्रदायामध्ये गेला तर कधी चांगदेवाची कथा नक्की ऐका, कारण खूप छान अशी भावनिक अशी कथा आहे. चांगदेव कशा प्रकारे वाघावर बसून भेटायला येतो आणि या सगळ्या गोष्टीमधून पुढे जातो किंवा त्यांच्या बहिणी ज्या आहेत त्या निर्जीव भिंतीवर बसून येतात, अशा प्रकारची ती मोठी कथा आहे आणि त्या वारीमधून ही सगळे काही कथा पुढे आलेली आहे. कारण वारकऱ्यांना वेगवेगळा संदेश द्यायचा असतो, वारकऱ्यांना कुठेतरी प्रेरित करायचं असतं आणि मनोरंजन किंवा
देवाची महिमा, संतांची महिमा यामधून सांगण्याचा प्रयत्न संतांकडून होत असतो, वारकऱ्यांकडून होत असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या चमत्काराबद्दल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत